श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ आहे, आज माझ्या मुलीचा स्टार्ट बर्थडे होता. म्हणजे आमच्यामध्ये डॅडी तिथीनुसार बर्थडे बोलतात त्याला. तिथीनुसार जो वाढदिवस असतो त्याचं सेलिब्रेशन करायचं होतं. तर आम्ही विचार केला की जे ऑर्फनेज होम आहे ना, तिकडे जाऊन आपण छोट्या मुलांसोबत सेलिब्रेट से हाय टू एवरीवन. जानू आज तिकडे गेलो. तर देख म्हणजे 11-12 वाजले तेव्हाच आम्ही इथे आलो होतो. तर विचार केला त्यांना मस्त एक दिवस तरी त्यांच्याबरोबर सगळं छान बघूया आपण कसं आहे आणि त्यांच्याबरोबर घालवूया. असं इकडे तिकडे सेलिब्रेट करण्यापेक्षा इथे केलेलं खूप चांगलं आहे. तर म्हणून इकडेच आलो. तर थोडंफार काही त्यांना खाण्यासाठी आम्ही घेऊन आलो होतो. खाण्यासाठी सोडा आणि केक आणला होता आम्ही. तर हे टोरो बेबीज होम म्हणून आहे इकडे फोर्ट पोर्टलमध्ये. इथे आलो होतो सेलिब्रेट करायला. तर जास्त तर मी काही शूट केलं नाही इकडे, बिकॉज मला चांगलं नव्हतं वाटत असं शूट करणं. ते असं वाटत होतं की मी दिखावा करते, तर त्यामुळे मी जास्त शूट नाही केलं. फक्त एक थोडंसं सगळ्यांना ते कळायला असं म्हणून मी एक व्हिडिओ छोटासा क्लिक केलेला. आणि इथे आम्हाला त्यांच्याबद्दल ती मुलं कुठून येतात, कसे येतात, त्यांना कसे भेटतात त्याच्याबद्दल आम्हाला हे सांगत होती. हे इकडची मेन म्हणजे जे त्या बेबीजचं जे टेक केअर करते ना ती आहे. तर हिच्याचद्वारे आम्ही तिकडे गेलो होतो. तर ती सांगत होती ते किती मुलं आहेत, कसे आले आहेत वगैरे. तर मग तर त्यांनी सांगत होती आम्हाला. मग ती मागे ती बोलली इथेच, म्हणजे जिथे आत्ता आम्ही होतो तिथे ते त्यांचं घर नव्हतं, मागे त्यांचे रूम्स वगैरे सगळे मागे होते. तर आम्ही मग नंतर तिकडे जायला निघालो. हे आहे ते असं छान आहे. त्यांनी म्हणजे खूप चांगलं, म्हणजे मुलांचा खूप चांगला सांभाळ करतात. छोट्या मुलांसाठी त्यांनी तिथे खेळायला गार्डन पण केलेलं आहे. गार्डन छोट्या मुलांसाठी टॉईज आहेत, सायकल वगैरे. इथे असं नाही आहे की जसं आपल्या इंडियामध्ये गव्हर्मेंट त्यांना हेल्प करते ना अनाथ आश्रमसाठी, तसं इथे नाही आहे. ह्या लोकांना जर कोणी मनाने म्हणजे करत असेल ना, त्यांना काय जे त्यांना द्यायचं असेल तेव्हाच यांना हेल्प होते. गव्हर्मेंट इथे यांना हेल्प करत नाही. ॲक्च्युली हे रॉंग आहे इकडे, पण ठीक आहे, त्याबद्दल काय बोलू शकत नाही. तर हे खूप छान प्लेस आहे, पण मोठं आहे, मस्त आहे. म्हणजे ते खूप चांगले इथे राहू शकतात आरामात. चाललो होतो, चांगलं वाटलं मला पण जाऊन. म्हणजे थोडंसं नाही, मनाला असं थोडंसं समाधान मिळाल्यासारखं वाटलं की थोडं तरी कोणासाठी आपण काहीतरी करू शकतो. जेवढं का होईना, जसं जमेल तसं, तर थोडंसं तर हेल्प करू शकतो. हो, त्यांचं स्माईल बघून आनंद वाटला. वाईटही वाटलं की ते बिचारे असे, त्यांना कोणीच नाही आहे, आई वडील तर त्यांच्याशिवाय राहतात. पण ठीक आहे, देव सगळ्यांच्या पाठी असतो. स्वामी समर्थ सगळ्यांसोबतच आहे. तिथे गेली ना, हा छोटासा मुलगा आहे ना, हा ना मला घ्यायला आला होता. तर गेली ना, माझा हात तिथे गेल्यापासूनच माझा हात धरून ठेवलेला आणि मला हात धरूनच पुढे गेला. तो ना माझा हात म्हणजे त्याला असं इतकं असं हे वाटलं ना मला, ते म्हणजे खूप काय सांगू नाही शकत मी कसं वाटलं. तोच मला घेऊन गेला. त्याला खूप छान वाटलं सगळं, म्हणजे सगळे आले. छोटे छोटे मुलं पण होते तिथे. ठीक आहे, एनिवेज मेरा हात ही नाही जोडला. त्यांच्याबरोबर दिवस घालवला, थोडा वेळ घालवला, छान वाटलं. ते तिथे तर सेलिब्रेट करतच असतात. क्रिसमस सेलिब्रेट करतात ते लोक. ईस्टर, आता ईस्टर पण त्यांचं इथे सेलिब्रेशन झालेलं असतं. मला वाटलं
त्यांची सोय खूप छान प्रकारे त्यांनी केली. खूप मस्त त्यांची केअर करतात तिकडे. मी त्यांच्या रूम्स वगैरे बघितले ना आतमध्ये, ते सगळ्यांना म्हणजे एक एक स्पेशल तिकडे खेळण्यासाठी टॉईज वगैरे. तर हे होते इथे तिथले बेबीज. त्यांनाही खूप छान वाटलं, आम्हालाही खूप छान वाटलं. तर पण असं म्हणजे त्यांचं जे तिथे जे राहण्यासाठी त्यांची सोय वगैरे केली आहे ते बघून असं मला छान पण वाटलं की चला, हे लोकांना जसं जमेल तसं तर ते लोक करतायत. तर ठीक आहे, त्यांच्या पाठी स्वामी सदैव राहतील आणि ते नेहमीच खुश राहतील, ही तर मला आशाच आहे. तर ठीक आहे, मग इथे मी माझा व्हिडिओ संपवते. त्यांच्याबद्दल तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून, आणि लाईक शेअर जरूर करा. ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.